नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसांनी ना आज ऊन पडलेलं होतं छान मस्त असं, आणि श्रावणातला आज पहिला सोमवार म्हणून मग सकाळी महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. छान लाईव्ह आरती चालू होती. नंतर ना ही 2 फुलांचे रोप मी आणले होते नवीन, सो मला तिथे बसूनच चहा प्यावं असं वाटलं. मग मी चहा वगैरे घेतला आणि उपवास होता म्हणून घरीच पूजा मांडली होती सकाळी, आणि मग लगेच पूजा करून घेतली आणि थोडंसं दही वगैरे खाल्लं आणि शॉपमध्ये गेल्याच्यानंतर थोड्या वेळाने लगेच स्वामी आला स्कूलमधून. त्याला आज आय कार्ड मिळालं होतं, सो तुम्हाला दाखवत होता आणि खूपच खुश होता. थोड्या वेळाने हे म्हटले मला गावाकडे जायचं आहे, थोडंसं काम आहे, तर तू येतेस का, आपल्याला खूप दिवस झाले गेलो नाही आपण. म्हटलं मग चला. आणि जाता जाता म्हसोबाचं दर्शन घेतलं चौकाच्या. नंतर मग वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलो सिल्लोडला. तिथे गेल्याच्यानंतर माझ्या आईच्या घरी गेलो आधी. तर तिथे आई तर वाटच बघत होती आणि स्वामीला पण खेळणे वगैरे काढून ठेवले होते खेळण्यासाठी. तर स्वामी तर खूपच खुश झाला आणि लगेच खेळायला बसला. नंतर बाहेर ना माझ्या आईने खूप छान झाडे लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. तिला खूप आवडतात झाडे लावायला, आणि तिच्या हातची झाडं नाही, प्रत्येक झाडं जगतातच, असं नाही की जगत नाही म्हणून. तर इतके छान असं बगीचा बनवले आहे तिने, मस्त छान झाडे लावली तुम्ही बघू शकता. आणि स्वामीचे तर खूपच लाड होतात आईबाबाच्या घरी आल्यावरती. सो लाडू वगैरे खात मस्त कार्टून बघत बसलेला होता, आणि माझेही तेवढेच लाड होतात. सो मी पण खूप खुश होते. आणि संध्याकाळी मस्त उपवास वगैरे सोडला, जेवण वगैरे केलं. आणि असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.